दादा, विजेत्यांचं पुरस्कारांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आजपर्यंत आपण चित्र बघितलंय, एखादा व्यक्ती पारितोषिक पुरस्कार घ्यायला जातो तर घेणारा देणाऱ्याचे पाय पडतो, बरोबर ना. चित्र असंच असतं. आजचं चित्र थोडंसं उलट आहे, देणारा पाय पडतोय. तर असं सुंदर चित्र फक्त आपल्या आणि आपल्या समाजातच शक्य आहे, म्हणून आपण त्यांचा उचित असा गौरव या ठिकाणी केलेला आहे. दुसरे पुरस्कारार्थी आहेत आदरणीय दादासाहेब सुभाष मुरलीधर मुसळे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसह या व्यासपीठावर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. रामचंद्र दादांच्या तोडीस तोड असं आदरणीय दादासाहेब सुभाषजी मुसळे यांचं काम सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग 1 अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. बांधकाम विभागात अतिशय वृक्ष अशा विभागात काम करून सुद्धा सामाजिक जाणीवेतून त्यांनी मुंबई येथे विविध राष्ट्रीय चर्चात त्यांचा सहभाग होता. आपल्या समाजातल्या जितके काही स्वातंत्र्यवीर होते, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, स्वातंत्र्य सैनिक म्हणून ज्यांना गौरव केला होता, त्या सर्वांना एकत्रित करून त्यांचा सत्कार करणारं हे एकमेव व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या जीवनावर, स्वातंत्र्य सैनिकांच्या आयुष्यावर आधारित असं सुंदर असं पुस्तक सुद्धा काढलेलं आहे. अशा आदरणीय दादासाहेब सुभाषजी मुसळे यांचा सत्कार व्यासपीठावर होतोय. टाळ्यांच्या गजरा आपण त्यांचं स्वागत करूया. आज हात दुखले तरी चालतील, पण तो टाळ्या थांबवू नये, कारण शेवटी आपणच आपला सत्कार करत आहोत. त्यावेळेला आपला समाज बांधव व्यासपीठावर सत्कार स्वीकारतो आहे, तो एक प्रकारे सन्मान आपलाच आहे. आणि आपणच आपल्या पाठीवर आज शाबासकीची थाप देऊया आणि सर्व मान्यवरांना टाळ्यांच्या गजरात प्रत्येक वेळी साथ देऊया. धन्यवाद दादासाहेब. आदरणीय नारायण आदरणीय दादा एवढा करून पुढच्या सत्कारार्थी आहेत आदरणीय नारायण दामोदरजी कोठावदे. त्यांनी कुटुंब सपरिवार व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. GSP मंडळ घाटकोपर या ठिकाणी अजीव सभासद म्हणून ते काम करतात. लाडशाखीय मंडळ शाळेची स्थापना, आदर्श ज्येष्ठ मंडळ त्यांची स्थापना केलेली आहे. कबड्डी, बास्केटबॉल अशा विविध खेळात जे मान्यवर खेळाडू असतात त्यांचा सत्कार नेहमीच आदरणीय दादासाहेबांच्या हस्ते आयोजित केला जातो. जरा नाव पुकारलं का तातडीने जा, लवकर जा, आपला कार्यक्रम वेळेत होईल. ठीक. कार्यरत त्यांना कसं काय सांगायला जाऊ. बरं, ठीक. सर्व पुरस्कारार्थी बंधू आणि भगिनींना विनंती आहे, मान्यवरांकडनं सूचना आली आहे की तुम्ही थोडंसं अलर्ट राहा. तुम्हाला नंबर दिलेला आहे, तुम्हाला माहिती आहे पुढचा नंबर आपला आहे, तर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी पण थोडंसं अलर्ट राहा. वेळ वाचवूया, आपल्याला फार लांबचा प्रवास करायचा आहे पुरस्कार वाटेस्तोवर, त्याच्यामुळे थोडंसं वेळेचं बंधन पाळून पटापट उठवूया. धन्यवाद दादासाहेब. पुरस्कारार्थ्यांना विनंती आहे की ज्या पायरीने आपण चढत आहोत तिकडनं उतरू नका, तुमची उतरण्याची व्यवस्था इकडनं आहे. पुढच्या पुरस्कारार्थी लक्षात घ्या, म्हणजे नंतरचा पुरस्कारार्थी येऊन तिकडनं चढेल. पुढचे आहेत आदरणीय श्री अरुण एकनाथजी मालपुरे. त्यांनी आपल्या कुटुंबियांसह कृपया पटकन व्यासपीठावर, सर वेळ नका वाया घालू, पटकन येऊया. लावणारं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रात जन्म, महाराष्ट्रात शिक्षण, सगळं महाराष्ट्रात
आणि कुठेतरी दमनसारख्या एका वेगळ्या राज्यात जायचं, केंद्रशासित प्रदेशात जायचं, तिथे आपलं अस्तित्व सिद्ध करायचं. फक्त आपलं अस्तित्व सिद्धच नाही करायचं, तर तिथल्या निवडणुकीत निवडूनही यायचं आणि तिथला राज्यकारभार बघायचा. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने त्यांनी अटकेपार झेंडा लावलेला आहे. त्यांचा सत्कार आपण आज या ठिकाणी करत आहोत. आदरणीय अरुण एकनाथजी मालपुरे, समाजासाठी नेहमीच झटत राहणारं व्यक्तिमत्व. कृपया आपण उजवीकडच्या पायरीने चढल्यानंतर पुरस्कारार्थी बंधू आणि भगिनींनी डावीकडून उतरायचं आहे, परत रिव्हर्स जाऊ नका. पुढचे पुरस्कारार्थी आदरणीय प्रकाश बापूरावजी आणि यांनी तयार राहायचंय. दादा इकडनं या उतरताना. चला, मोबाईल जर फोटो काढायचा, हे सगळे फोटो तुम्हाला अपलोड होणार आहेत, चांगल्या क्वालिटीचे फोटो मिळणार आहेत. मोबाईलवरच्या फोटोंकरता कृपया वेळ घालवू नका. चला, पुढचे आहेत आदरणीय प्रकाश बापूरावजी वाणी. महाराष्ट्रात एक नाव घेतलं जातं, आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांचं नाव घेतल्यानंतर तो दरारा आजही कायम आहे. त्यांच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांच्या जवळ जाऊन शिवसेना शाखा प्रमुख ते शिवसेना उपनेता असा लांब पल्ल्याचा प्रवास ज्यांनी राजकीय क्षेत्रात केला, आपल्या दृष्टिमानाने तितकीच अभिमानाची गौरवाची बाब म्हणजे आदरणीय दादासाहेब प्रकाश बापूरावजी वाणी. 1997 पासून खूप सुंदर असं काम राजकीय क्षेत्रात आदरणीय दादासाहेब शिवसेना पक्षात करत आहेत की ज्यांच्या नावाचा दरारा आहे. त्यांनी ज्या वेळेला PDF पाठवली, जे फक्त आपण फोटोतच बघत होतो, बाळासाहेबांना पण एकटंच बघितलं, पण कमीत कमी त्यांनी मला 50 फोटो पाठवले होते की जे बाळासाहेबांच्या शेजारी बसून होते किंवा जवळ बसून होते. इतकं बाळासाहेबांच्या जवळचं व्यक्तिमत्व आदरणीय दादासाहेब प्रकाश बापूरावजी वाणी. पुढील पुरस्कारार्थी आहेत आदरणीय संजय कुमार पुंडलिक शिरोडे. यांनी सपत्नीक व्यासपीठावर यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. पुढचं सृष्टीचं घ्या. हे नाव सुद्धा असंच आगळं आणि वेगळं आहे. आध्यात्मिक अभ्यास गायत्री माता ट्रस्टचं राष्ट्रीय स्तरावर जे आपल्या प्रतिनिधित्व करतात, सेनवा मध्य प्रदेश बडवानी जिल्ह्यात त्यांचं काम आहे. त्यांच्या ज्यावेळेला पोस्ट येतात, त्यांच्याबरोबर मी 2 ग्रुपला ॲड आहे, तर प्रत्येकाने प्रत्येक पोस्टमध्ये अध्यात्म हे ओतप्रोत भरलेलं असतं. असं एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व ज्यांना म्हणायला हरकत नाही. त्यांनी सुद्धा महाराष्ट्रात राहून परराज्यात जाऊन अटकेपार झेंडा लावला. असे आदरणीय संजय कुमारजी शिरोडे यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण TV बघतो ना, सिरियल्स, चित्रपट सर्वच बघतो. एक 30 मिनिटाचा शो असतो. काही व्यासपीठावर म्हणणार खूप विराजमान व्हावं. येऊन गे मग आता हिची एंट्री कधी, मग आता घेऊ द्या. सिरियल बघतो, एक 20-25 मिनिटाची एक कडी असते, 2.5 तासाचा चित्रपट असतो. तिकडचे चेहरे आपण तिकडेच सोडून येतो. फार फार तर किती दिवस लक्षात ठेवतो? 8 दिवस 10 दिवस. परंतु त्या चेहऱ्यांमध्ये एक चेहरा आपल्या समाजाचा पण लपलेला आहे, हे आपल्याला खूप कमी वेळा जाणवलं. अशीच एक आपल्या समाजाची सुकन्या सृष्टी शशिकांत देव, हिने बऱ्याच मराठी सिरियल्समध्ये, मराठी चित्रपटांमध्ये, आता तिचा हिंदी चित्रपटही येतोय, अशा विविध ठिकाणी तिच्या भूमिका तिने साकारलेल्या आहेत. तिचा एक छोटासा अभिनय पण या ठिकाणी बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण ज्यांची वाट बघत होतो ते असे आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय अतुलजी सावे साहेब मंत्री महोदय यांचं आगमन झालेलं आहे. आपण आधी त्यांचं स्वागत करूया आणि त्याच्यानंतर सृष्टीचा अवघ्या 2 मिनिटाचा परफॉर्मन्स बघूया. ज्या वेळेला सावे साहेब येतील त्यांनाही आपल्या समाजाची टाळी किती जोरात वाजू शकते याचा प्रत्यय आणूया. कारण की आदरणीय डॉक्टर साहेब बसलेले आहेत. त्यांनी नंतर कार्यक्रमात सांगितलं पाहिजे की लाड शाखियावानी समाजाच्या कार्यक्रमात गेलो होतो, परंतु टाळ्यांचा कडकडाट खरंच जोरात होता. आता आदरणीय सावे साहेबांनी डॉक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे, तितका टाळ्यांचा आवाज आपण देऊया. आणि सावे साहेब आल्यानंतर त्यांचं टाळ्यांच्या
प्रचंड कडकडाट याच्यात स्वागत करूया. काही सेकंदामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होईल. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण यांचं या ठिकाणी आगमन झालेले सर्व मान्यवरांनी जोरदार टाळ्यांच्या गडगडामध्ये एकदा अतुलजी सावे साहेब यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या समवेत आदरणीय संजय भाऊ केनेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मी लाड शेकेवाणी समाज मंडळाच्या वतीने खूप खूप मनापासून हार्दिक आभार धन्यवाद व्यक्त करतो. मान्यवर आदरणीय संजय भाऊ केनेकर सर, आदरणीय अतुलजी सावे साहेब, धन्यवाद सर. आपण आलात, खूप मनस्वी आनंद झाला. आपल्या अतिशय बिझी शेड्यूलमधून सुद्धा तुम्ही आमच्याकडे आलात, तर त्यामुळे लाड शेकेवाणी समाज आपला कायम ऋणीच राहील अशी ग्वाही या प्रसंगी मी आपण देतो. आदरणीय अतुलजी सावे साहेब आणि संजू भाऊ केनेकर यांचं मंचावरती आगमन होत आहे. सर्व मान्यवरांनी एकदा धन्यवाद सर. यानंतर आदरणीय अतुलजी सावे सर यांचा सत्कार शरद नेरकर सर आणि संजय देव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अतुलजी सावे साहेब, मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा सत्कार 2 मिनिटासाठी आपण. अतिशय व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब या ठिकाणी आपण कार्यक्रमाला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलात. त्यासाठी लाड शेकेवाणी समाज मंडळ व प्रोत्साहन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आपण सर्वांचं अगदी मनापासून ऋण व्यक्त करू इच्छितो. आदरणीय संजू भाऊ केनेकर सर यांचंही म्हाडा सभापती मुंबई यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नेरकर व संजय देव सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय शरददादा नेरकर व संजय देव या दोघांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार आदरणीय मंत्री महाराष्ट्र राज्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आत्ताच आपण आपले मार्गदर्शक नामदार आदरणीय अतुलजी सावेसाहेब याचा सत्कार केला आहे, परंतु मी पुनश्च विनंती करेल की प्रोत्साहन फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब गिरीशजी आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय दादासाहेब राजेंद्रजी यांनी सुद्धा आदरणीय सावेसाहेबांचा सत्कार करायचा आहे. आधी यांचा करा, परत त्यांचा करतो. आज ठीक आहे. आदरणीय संजय केनेकर सर यांचा सुद्धा सत्कार दोघी दादासाहेबांनी, आदरणीय दादासाहेब राजेंद्रजी आणि आदरणीय दादासाहेब गिरीशजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेल. आणि आदरणीय केनेकर सरांनी आमच्या
संपूर्ण लाडशाखेवाणी समाजाच्या वतीने तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करेन. झाले ना. त्यानंतर आत्ताच आपण कोरोना स्मृती या पुस्तकाचं प्रकाशन केलं. ते पुनश्च एकदा आदरणीय मंत्री महोदय आणि आदरणीय केनेकर साहेब यांच्या लक्षात आणण्यासाठी मी आदरणीय रत्नाकर कोठारे सर यांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या स्वहस्ते लिखित पुस्तकाची प्रत आदरणीय साहेबांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करेल. तिकडे सृष्टी देव तयार आहे का कोण? तिकडे ते सृष्टी देव तयार आहे का? तिला बोलव. सृष्टी देव तुझी एंट्री आहे. जा पटकन जा ना मागे. सगळं झालंय. हो. व्यासपीठामागील कुमारी सृष्टीदेव हिने तयार राहायचंय. रक्षणाय वरदास्य खंडनाय शिवराज सूत त्वं रुद्रशूल त्वं यवन दंडनाय निवारणाय दुष्कर्म यत्र तव शस्त्र तत्र या भूमिकेत नेहमीच न्याय देते. त्याच वेशभूषेत हे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी इथे येत आहे. आपण छोट्या पडद्यावर तिला नेहमीच बघतो, आज प्रत्यक्ष बघूया. छोट्या पडद्यावर ती आपल्या घराघरात रोजच येते. आज प्रत्यक्ष ती आपल्यासोबत या ठिकाणी अवतरलीत. तिच्यासोबत आलेल्या तिच्या वडील बहीण यांनी सुद्धा व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी कृपया सृष्टीदेव हिचा सत्कार करायचा आहे आणि सृष्टीला विनंती करेल की तिने सत्कार स्वीकारायचा. हे दीदी तू पण चल. दुष्कर्म यत्र तव शस्त्र तत्र त्वं हिंदू रक्षणाय आयुष्य जडू समरांगण हे ज्यांचे होते मृत्यू सहित भय त्यांचे वाटे जयतू जयते ओ वारुणी जीव धर्मावरी बोली अंगार धरणीवरी न्यायपूर्ण राज धर्म सागर होऊनी महानायक संभाजी धन्यवाद. धन्यवाद बेटा. मान्यवरांचे आभार आणि पुरस्कारार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जगदंब जगदंब जगदंब. आज आपण संभाजीनगरमध्ये आहोत. एकदा थोडा आवाज द्या. बस. आज आपण संभाजीनगरमध्ये आहोत. एकदा जयघोष होऊन जाऊ देत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे भक्त आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आज संभाजीनगर ह्या नगरीत मला राणीवसा सईबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि बाळ संभाजी म्हणजे संभाजी महाराज यांच्या आई साहेब म्हणजेच राणीवसा सईबाई यांच्या भूमिकेत आज आपण इथे सर्वच मोठ्या संख्येत उपस्थित आहात. आपण सर्वांसमोर मला येता आलं ही खरंच माझं भाग्य आहे. आई तुळजाभवानीची कृपा की आज मी आपल्या समोर आहे. मागील फक्त 2 मिनिट घेईन. आय एम नॉट टेकिंग जस्ट वेट बट प्लीज. येस. मागील येस नक्की. मागील काही दिवसांपूर्वी मला आपल्या टीमचा कॉल आला होता आणि त्यावेळी आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा मला समजली आणि ज्यावेळी शरद नेरकर सरांनी आम्हाला सांगितलं
की सृष्टी तुझा देखील सत्कार आणि सन्मान यामध्ये आहे, तर तेव्हा मला फार आनंद झाला. कारण आणि ज्यावेळी सर म्हणाले की नामांतर झालेलं आहे संभाजीनगर, तर तू राणीवसा सईबाई या गेटअपमध्येच ये, आणि मी त्यांच्या शब्दाला नकार देऊ शकले नाही आणि म्हणून आज मी तुमच्यासमोर राणीवसा सईबाई या गेटअपमध्ये आहे. सर्वात प्रथम मी सगळ्या टीमचे अत्यंत आभार मानेन, कारण एक स्टेज कलाकारासाठी महत्त्वाचं काय असतं तर त्याच्या कलागुणांना मिळणारा वाव, आणि आज आपण सर्वजण तो देता आहात, माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. आज मी अभिनय क्षेत्रात जे काही कार्य करू शकते, म्हणजे अगदी झी मराठी, कलर्स मराठी वाहिन्यांवरील मालिका असतील, चित्रपट, अल्बम सॉंग्स, थिएटर्स, मला बरेच नाटक करण्याची संधी मिळाली. मी पुणे वगैरे बरेच नाट्यकला केल्यात, पण सगळ्यात महत्त्वाची अगदी सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी माझ्यासाठी आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईसाहेबांचं पात्र म्हणजेच राणीवसा सईबाई. आणि ही मिळालेली सुवर्ण संधी, मी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सक्सेस करू शकले, ही माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज अत्यंत अभिमान वाटतो, गर्वाने अगदी म्हणावं असं वाटतं की आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि आपण सर्वच जण अगदी प्रोत्साहन फाउंडेशनची सर्व टीम अत्यंत उत्साहितपणे प्रत्येक कलाकारासाठी हक्काचं मंच उपलब्ध करून देतात, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही सेटवर असताना बरीच चर्चा होत असते. एका सेटवर असताना चिन्मयदादा आणि ढाकणे सर आमच्यात जरा चर्चा झाली. तिथून सरांनी मला सांगितलं की अभिनय क्षेत्र आहे सृष्टी, तू सोशल वर्कला सुद्धा वाव देऊ शकतेस, तर सोशल वर्कला तू सुरुवात कर. ह्या वाक्याचा मी विचार करत घरी आईवडिलांचा सल्ला घेतला आणि गोदामाई प्रतिष्ठान नाशिक या संस्थेअंतर्गत मी गोदामाई प्रतिष्ठान नाशिक कार्याध्यक्ष ह्या संस्थेला, या पदाला जागृत होऊन सोशल वर्क चालू केलं. वयवर्ष 19 असताना सुद्धा शिक्षण, सामाजिक तोल, त्यानंतर कलाक्षेत्र सांभाळत असताना माझ्या वडिलांनी मला विठ्ठल रुक्मिणीसारखा, माझ्या आई वडिलांनी विठ्ठल रुक्मिणीसारखा पाठिंबा दिला आणि मी सोशल वर्कला सुरुवात केली. आता सोशल वर्क म्हणजे काय, तर दर रविवारी सकाळी 7:30 वाजता पंचवटीचा जो काही एरिया असेल तिथे तो गोदाघाट संपूर्ण स्वच्छ करायचा. गोदावरी आईची स्वच्छतेच्या रूपात अखंडात अविरल नित्यनियमाने सेवा करायची हा ध्यास घेतला आणि तीच कन्सिस्टन्सी ठेवून आज जवळपास त्याचे 100 आठवडे होतील, म्हणजे एकंदरीत त्याची सेंचुरी होईल हे मला अभिमानाने सांगावंसं वाटेल. ह्या गोष्टीची दखल आपण सर्वांच्या मार्फत अनेक जे सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, गव्हर्नमेंट आहे, यांनी घेतली. अगदी इतकी दखल घेतली गेली की पद्मश्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. एवढी ही दखल शेवटी ही गोदावरी आईच आपल्याकडून करून घेते, तिचीच कृपा असते. आणि गोदावरी आईने मला फार प्रचंड खूप काही दिलं, कारण राज्यस्तरीय, स्टेट लेवल, राष्ट्रीय अनेक 50+ पुरस्कार मिळालेत. पण आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्यावेळी कर्मभूमी नामपूरमध्ये आमच्या शरदजी नेरकर सर, स्नेहलताताई नेरकर यांच्या हस्ते जो पुरस्कार मिळाला समाजाचा, कारण माझा समाज, माझा भूषण, माझा गर्व, माझा अभिमान, तिथून मला हा पुरस्कार मिळाला आणि माझ्या समाजाची वाटचाल सुरू झाली. आजचा हा पुरस्कार माझ्यासाठीच नाही तर सर्वच जे पुरस्कारार्थी आहे यांच्या वाटचालीसाठी नक्कीच वाटचाल देणारा असणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच टू ऑल टीम, सर्व आदरणीय मंत्री महोदय. विशेषतः आज मी 2 व्यक्तींचं आवर्जून नाव घेईन, ते म्हणजे आमचं नाशिकचं वैभव, माझे आदरणीय स्थान, ज्येष्ठ आमचे गिरीशजी मालपुरे सर, गिरीशजी महाजन सर आणि नितीनजी दहिवलकर सर यांचा देखील, मी प्रॉपर नाशिकचे आहे त्यामुळे नाशिकमध्ये नेहमी यांचा मला खूप मोठा पाठिंबा असतो. अगदी कुठेही कार्यक्रम असू देत सर आवर्जून त्यांचं नेहमी आमंत्रण, मानसन्मान असतो. त्यामुळे थँक्यू सो मच. सर्व संभाजीनगर लाड शाखीय वाणी मित्रमंडळ, संपूर्ण समाज, प्रोत्साहन फाउंडेशन, ऑल टीम, आयोजक टीम, आपण सर्व आदरणीय. त्यानंतर सर्वात मेन आपण रसिक प्रेक्षक मायबाप जे आज कलेला भरभरून वाव देत आहात, मी अगदी आपणा सर्वांचे हात जोडून, तिसरं मस्तक ठेवून आपल्या सर्वांचे अगदी आभार मानेन, आपल्या ऋणात राहीन. आणि थँक्यू सो मच टू मला आणि या सर्वच पुरस्कारार्थींना हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल, कलेला वाव दिल्याबद्दल. जय शिवाजी, जय शंभूराजे. धन्यवाद. 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 छत्रपती शिवाजी महाराज की,
सर्वांनी एकदा जोरदार आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. यानंतर प्रोत्साहन फाउंडेशनच्या सर्व सभासदांचा सत्कार या ठिकाणी आज मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सर्वांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करू. शरदहरी नेरकर सर, गिरीश वाणी सर, दगडू भटू सर, राजेंद्र विठ्ठलराव दशपुते, वासुदेव पुंडलिक बदाम. एकदा सर्वांची नाव वाचू. त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर या, वरती या. दत्तात्रय भिला मालपुरे सर, संदेश मालपुरे सर, मनोज पिंगळे सर, बापूराव वाकलकर सर, विजय विखरणकर सर, शशिकांत महालपुरे सर, दीपक पाटकर सर, आर एल वाणी प्रोत्साहन फाउंडेशन, प्रकाश बापूवाणी, विजय पांडुरंग मालपुरे, संगीता संदीप कोठावदे सटाणा आणि मी स्वतः रत्नाकर कोठावदे प्रोत्साहन फाउंडेशनचा संचालक रत्नाकर कोठावदे, छत्रपती संभाजीनगर. ज्या प्रोत्साहनच्या टीमने गेली 4 महिने अथक असं औरंगाबादच्या 6 वाऱ्या करून या कार्यक्रमाला स्वरूप दिलंय, अशा त्या औरंगाबाद प्रोत्साहनच्या संपूर्ण टीमचा सत्कार आदरणीय नामदार अतुलजी सावे साहेब, आदरणीय नामदार किनीकर साहेब यांच्या हस्ते होत आहे. आपण आमच्या संपूर्ण प्रोत्साहनच्या टीमला जाऊ द्या, प्रोत्साहनच्या टीमला टाळ्यांच्या गजरात साथ देऊया. गैवरे सर, तुम्ही पण जा जा. येऊन जा आपले लोक. प्रोत्साहनच्या सर्व टीमने खाली उतरायचं आहे. चला. कृपया पटकन. नाही त्यांचे सन्मान चिन्ह द्या, त्यांचे सन्मान चिन्ह द्या. कोणी जरी ते छोटे सन्मान चिन्ह घ्या ना तुमच्या टीमचे. देताय. चला, समन्वय समिती छत्रपती संभाजीनगर. तर पटकन घ्या फक्त. अरे द्या ना, द्या. किती देणार त्या ट्रॉफी? ना पटापट, छोट्या ट्रॉफी पटापट सगळ्यांच्या
चला, छत्रपती संभाजीनगर समन्वय समिती थोडं नरेंद्र सोंजे यांनी त्यांच्या कुटुंबियांसह कृपया पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. आदरणीय ताईसाहेब स्मिताताई नरेंद्र सोंजे, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना माझा विद्यार्थी 100% प्रगत झाला पाहिजे हा एक आणि एकच ध्येय ज्यांनी स्वीकारला आहे अशा आदरणीय ताईसाहेब आदरणीय स्मिताताईंनी आतापर्यंत विविध शिष्यवृत्ती परीक्षेला मार्गदर्शन केलेलं आहे. विविध स्पर्धा मार्गदर्शक त्या आहेत. जे इकडे जा ना, पुढून जा ना पुढे. आदरणीय पुढचं नाव आहे आदरणीय ताईसाहेब अलकाताई वसंतराव येवले यांनी कृपया लवकर आपल्या परिवारासह पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित आमदार साहेबांना वेळेची मर्यादा असल्या कारणामुळे आपण थोडंसं फास्ट घेऊया आणि पटापट करूया. आदरणीय अलकाताई वसंतराव येवले यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कृपया पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तयार राहायचंय. पुरस्कार घेतल्यावर कृपया उजव्या बाजूने पटकन उतरायचंय. चला, पुढील ताईसाहेब शाह आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कामाची आवड असणाऱ्या आदरणीय ताईसाहेब अलका येवले यांनी पुरस्कार स्वीकारायचा आहे. यानंतर आदरणीय संजय निंबा भांबरे यांनी आपल्या कुटुंबियांसह पटकन तयार राहायचंय. आदरणीय संजय निंबा भांबरे यांनी आपल्या कुटुंबियांसह पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया तयार राहायचंय. आदरणीय दादासाहेब संजय निंबा भांबरे. येऊन गेलेत. चला, थोडीशी वेळेची मर्यादा पाळूया. पुरस्कारांना विनंती असेल की त्यांना विविध क्षेत्रातले प्राप्त झालेले आहेत असे आदरणीय दादासाहेब संजयजी भांबरे. पुढील पुरस्कार आहे आदरणीय ज्ञानेश्वर रघुनाथजी कोतकर. घेतो आदरणीय ज्ञानेश्वर रघुनाथ कोतकर. आदरणीय ज्ञानेश्वर रघुनाथ कोतकर यांनी कृपया आपल्या कुटुंबीय दादासाहेब ज्ञानेश्वर रघुनाथजी कोतकर वैज्ञानिक दृष्टिकोनात अतिशय सुंदर असं काम ज्यांचं आहे. इतकी गर्दी थोडी सांगितली आहे. तदनंतर आदरणीय ताईसाहेब रेखा नरेंद्र कोतकर यांना मी विनंती करेल. आदरणीय ताईसाहेब रेखा नरेंद्र कोतकर यांनी कृपया त्वरित आपल्या कुटुंबियांसह वैशाली देवची ट्रॉफी काढा. वैशाली देवची. तदनंतर आदरणीय ताईसाहेब वैशाली नितीन देव यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया आपल्या कुटुंबियांसह व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. वेळेची मर्यादा आपण सर्वांनी पाळूया. जितकं सहकार्य वेळेच्या संदर्भात करता येईल तितकं करूया. नाही प्लीज, शेवटी वेळ देतो. शेवटी आदरणीय ताईसाहेब वैशाली नितीन देव यांनी आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहायचंय. आदरणीय ताईसाहेब वैशाली नितीन देव. चला, घेतो. थांब म्हणावं दादा, एवढी बी नका काय करू. सगळं माझं इकडे कागदांचं इकडे तिकडे होऊन गेलं ना. या गोळा त्याची माहिती लिहिली कुठे गेली आता ती. कागदच नाही. जीवन गौरव घेतो. आपण आतापर्यंत सर्वच पुरस्कारांचा सत्कार या ठिकाणी करत आहोत. थोडंसं वेगळ्या वळणाकडे जाऊया. एक आगळावेगळा पुरस्कार आपण यावर्षी देत आहोत.
आदरणीय कैलास दगडू हुंडू भामरे दिघावेकर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपण आत्तापर्यंत कार्य जे आपल्या समोर उभे आहेत त्यांचं ऐकत आहोत, परंतु पुढचा जो पुरस्कार आपण देत आहोत त्यांना आपण मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करीत आहोत. वयवर्ष 104 पर्यंत ज्यांनी आपलं आयुष्य सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात वेचलं, एक समाजासाठी आदर्शवत आपल्या दृष्टीने ते जरी आपल्या नाहीत तरी ज्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती असे आदरणीय कैलासवासी दगडू भामरे यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन आपल्या फाउंडेशनच्या मार्फत गौरव करीत आहोत. टाळ्यांचा आवाज थोडासा वाढला पाहिजे. सर्वांचे मनपूर्वक आभार. पुढील नाव आहे आदरणीय दादासाहेब संजय राजारामजी नेरकर. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी जे नेहमी मदत करत असतात, एक कर्तव्य दक्ष कार्यतत्पर शिक्षक म्हणून मालेगाव तालुका ज्यांना ओळखतो. नाही तर बोलतात. कुटुंबियांनी वेळेची मर्यादा लक्षात घेता व्यासपीठावर 14, 15, 16 झाले. आता ना साहेबांचं भाषण द्यायचं म्हणतात साहेब, तर मग थांबून दिसतीच गर्दी होते. मग दत्त माल हा तो आपला पत्रवारी. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय डॉक्टर वैशाली शरद शिरोळे, डॉक्टर वैशाली शरद शिरोळे यांनी कृपया पटकन आपल्या. तदनंतर जे क्रमाने होईल ते आदरणीय मनोहर एकनाथजी नेरकर यांनी यानंतर तयार राहायचंय. आदरणीय वैशालीताईंचं मनपूर्वक अभिनंदन. तदनंतर आदरणीय प्रवीण गंगाधर देशमुख. चला, प्रवीण गंगाधर देशमुख कृपया पटकन व्यासपीठावर यायचंय. आदरणीय प्रवीण गंगाधर देशमुख. आदरणीय पटापट या कुटुंबियांनी थोडीशी मदत करा, वेळेची मर्यादा पाळा. तदनंतर आदरणीय मनोहर एकनाथजी नेरकर यांनी तयार राहायचंय. जेवढं ढकलता येणं शक्य ओढून घेऊ. नंतर करू. आता आदरणीय मनोहर एक कोणीच जाणार नाही. त्याच्यानंतर परत एक 10 मिनिटं. नाही, नंतर संजूभाऊ केनेकर साहेब. नाही नाही मला नाही ना, मला जायचं आहे, मला उशीर झाला. झाला का तो सत्कार झाला? सर्वांची क्षमा मागून कार्यक्रमाच्या मध्येच मी थोडंसं माझे शुभेच्छेचे 2 शब्द बोलून मला पुढे मुंबईला निघायचं आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची घेऊन माझी संध्याकाळी एक बैठक आहे मुंबईत, त्यामुळे जाण्याकरता या अमृतकर काका. लाड सखी वाणी समाज मित्र मंडळ संचलित प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व करुणा स्मृती या पुस्तकाच्या प्रकाशनच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे महामंत्री आदरणीय संजूभाऊ केणेकरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर शशिकांत वाणीजी, गिरीश महाजनजी, नितीन देवजी, नितीन दैवेलकरजी, अंकिता देव, ज्ञानेश
राणे, शखा नेरकर, शशिकांत मालपूरकर, गिरीश वाणी आणि आमचे मित्र राजेंद्र वाणी, आणि इकडे आत्ताच आपल्यामध्ये येऊन जिने सत्कार स्वीकारला अशी शिवपुत्र संभाजी या प्रसिद्ध नाटिकेतील साईबाईंची भूमिका जिने मौली अशी सृष्टी देव, आणि इकडे उपस्थित सर्व लाटशाखी वाणी समाज मित्रमंडळ, प्रोत्साहन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, तसेच उपस्थित सर्व समाज बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आमचे मित्र राजेंद्र वाणी यांनी मला सांगितलं की शशिकांत वाणी साहेब वगैरे हे सगळे संपूर्ण महाराष्ट्रातून समाज एकत्र होणार आहे, आणि ज्यांनी समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं त्या सगळ्यांचा सत्कार इकडे आहे. सर्वप्रथमतः आज आमची थोडीशी सकाळपासून संघाची बैठक चालू होती. संजय केनेकर साहेब आणि मी दोघंही त्या बैठकीत होतो. आम्ही ती बैठकमध्ये थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये परवानगी घेऊन आलो म्हटलं, कारण की खूप उशीर केला तर आमचं छत्रपती संभाजीनगरचं नाव खराब व्हायचं की इकडचे नेते लय उशिरा येतात म्हणून. असं नाही आहे, थोडीशी अडचण होती म्हणून मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि लाटशाखी वाणी समाज जो आज महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, मला राजेंद्र वाणी साहेबांनी सांगितलं की आमचे साहेब समाज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि प्रत्येकाने कोणी बिल्डर आहे, कोणी वेगळ्या वेगळ्या व्यवसायात आहे, कोणी नोकरीत आहे, सगळे, आणि अतिशय उत्तम काम केलेल्या लोकांचा सत्कार आहे. मी म्हणून म्हणतं नाही करत जायला पाहिजे सत्कार, कारण की आपल्या आपल्या क्षेत्रात जो चांगलं काम करतो त्याचा मान सन्मान झाला पाहिजे, त्याचा सत्कार झाला पाहिजे. आणि अतिशय मेहनती आपला समाज आहे, कारण की आमचे संजय केणेकरला मी बघतो 18 तास 19 तास काम करतो तो, म्हणजे आम्ही पण करतो त्याच्याबरोबर, पण तो पण करतो आमच्याबरोबर. त्याच्यामुळे अतिशय मेहनती मंडळी आहेत सगळी आपण, आणि खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतात. आणि आज इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला सगळ्यांचा सत्कार झाला, काहींचा राहिला आहे, अजून एखाद दोन सत्कार मी करीन. मला पण थोडंसं ताबडतोब अजून एक कार्यक्रम आहे तो करून मला मुंबईकरता जायचं आहे, म्हणून मी आपल्या सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही. पण आपण जे काही काम केलं आहे ते आपलं खरोखर कौतुकास्पद आहे, आणि आपण चांगलं काम केलं म्हणूनच समाजाने आज आपला इकडे सत्कार ठेवला. सत्कार, समाजाचा सत्कार म्हणजे आपल्या आईवडिलांनी केलेल्या सत्कारासारखा असतो. आणि खरोखर मला नक्की खात्री आहे की सर्व समाजबांधव, आत्ता सांगताना मला म्हटलं की ते आमचे थोडे 2-3 वेगळे वेगळे वाणी समाज आहेत. मी संजू भाऊला सांगेन, आमचे श्रीमान भाऊला सांगेन की सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणा, एकच प्लॅटफॉर्म करा. हां, केलं पाहिजे, कारण की आता आम्ही राजकारणात आहोत, आम्हाला त्याचं महत्त्व कळते. समाज एकत्र असला, ताकद एकत्र मागे असली तर आपण काहीही करू शकतो. आणि एकत्र ताकद उभा केली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही मागण्या असो, काही असो, तर त्याच्यामध्ये आपलं वर्चस्व राहते. आणि आपण सगळेजण एकत्र आहेत, कारण की शेवटी एकत्र असतं तर त्याचा वजन वेगळं पडते, त्याचा इम्प्रेशन वेगळं पडते. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच विनंती करीन की सर्व समाज बांधवांनी एकत्र यायला पाहिजे. आणि आज खरोखर सर्व महाराष्ट्रातून आपण सगळे आलेला आहात. मी आपलं कौतुक करावं तेवढी कमी आहे. मी आपल्या सगळ्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागतही करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदनही करतो. आणि मला नक्कीच खात्री आहे की आमचे मित्र राजेंद्र वाणी मला पुढच्या वेळेस पण बोलवतील. कुठे आणि सगळं समाजांना मला, आणि थोडंसं आज मला घाई असल्यामुळे आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी रजा घेतो. पुन्हा एकदा सगळ्यांना ज्यांचा आज सत्कार झाला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीला पण शुभेच्छा देतो. आणि असंच आपण समाजामध्ये चांगलं काम करावं, समाजाची उन्नतीसाठी आपण काम करावं, हीच आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांचं मनोगत ऐकत असताना सावे साहेबांना एवढंच सांगावंसं वाटतं की साहेब आपण आमच्या सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागत नाही. आपण आमच्या सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागत नाही.
आपण फक्त आमच्या लाड शाखे आणि समाजासोबत राहा, या क्षणाला दुसरे काहीच मागत नाही, दुसरे काहीच मागत नाही. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय अनंत दशरथ अलई यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया व्यासपीठावर आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर आदरणीय वैशाली किशोर शिरोडे यांना विनंती करेल की त्यांनी कृपया आपल्या कुटुंबियांसह पटकन व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. अनंत दशरथ अलई वैशाली किशोर शिरोडे यांना विनंती की त्यांनी कृपया पटकन व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आलं. चला पटकन, वेळेची मर्यादा पहा, पटकन वर या, व्यासपीठावर या. वैशाली किशोर शिरोडे. आल्या. पटकन पुढे या वैशाली किशोर शिरोडे. एक शेवटचा. धन्यवाद सर. आम्ही थोडासा जास्त वेळ घेतला आपला, त्याच्याबद्दल क्षमस्व आहोत. पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. संजू भाऊ, थोडंसं बोलायचं राहिलं माझं की मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी आणि व्हीजेएनटी डेव्हलपमेंटचं माझ्याकडे काम आहे आणि त्याच्यामुळे काही आपल्या मागण्या असतील ओबीसीच्या रिलेटेड त्या कधीही आपण माझ्याकडे येऊ शकता. आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये जी काय मदत माझ्याकडून पॉसिबल असेल ते मी करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. आता व्यासपीठातील सर्व मान्यवरांना परत पुनश्च एकदा विनंती करेल की त्यांना स्थानापन्न व्हायचंय. यानंतर सुरू करतोय आता. यानंतर आदरणीय दत्तात्रय रघुनाथ कोठावदे. आदरणीय दत्तात्रय रघुनाथ कोठावदे जे नेहमी समाजामध्ये काम करत असताना एका आगळ्या आणि वेगळ्या शैलीत आपल्याला शुभेच्छा देत असतात, आपल्यामध्ये वावरत असतात. कुठेतरी नाशिकची गोदावरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला भेटायला आलेली आहे असं त्यांच्या मनोगतातनं नेहमीच भास होतो. असे आदरणीय दत्तात्रय रघुनाथ कोठावदे यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आदरणीय दत्तात्रय रघुनाथ कोठावदे एक आगळ्या आणि वेगळ्या अशा वारकरीच्या भूमिकेत आपल्या समोर त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते येत आहेत. आदरणीय दत्तात्रय रघुनाथजी पुढे शोधू नका, मागे शोधा म्हणजे सापडेल. तुमच्या पाठीमागून येत आहे.
राजा वैष्णवांची धन्यवाद सर, धन्यवाद. आदरणीय दत्तात्रय रघुनाथ कोटावदे सर यांचा सत्कार मान्यवरांनी करा अशी मी त्यांना विनंती करतो. सत्कार घेण्याआधी माझ्या गोदामाईने सांगितलेलं आहे, हा सत्कार दत्त कोठावदेंचा नाही आहे, हा सत्कार माझ्या गोदामाईचा आहे. माझा वारकरी पायात पादत्राणं घालून आलेला नाही. सत्कार अर्थींनी देणाऱ्यांनी सुद्धा पायात पादत्राणं न घालता जर सत्कार दिला तर माझ्या गोदामाईला आनंद वाटेल. आयुष्यात काही गोष्टी तत्वाशी जगल्या तर जगायला मजा असते. प्रोत्साहनने पुरस्कार दिला, तो पुरस्कार 100 PDF तुमच्याकडे आला होता, त्याच्यातून तुम्हाला आम्हाला निवडलं. तुम्ही आमची जबाबदारी वाढवलेली आहेत. आता आमची जबाबदारी अशी वाढलेली आहे की आम्हाला दरवेळेस समाजाला हिशोब द्यायचा आहे. उद्या प्रोत्साहनच्या शिलेदारांना कोणी असं म्हणायला नको, तुमची निवड चुकली बरं का, पुरस्कार ते हा तिरस्कार ती निघाला. आणि त्याचं वागणं, त्याचं आचरण, त्याचं बोलणं याच्याकडे जे समाजाचं जे लक्ष असतं ना ते फार बारीक असतं. तिरस्कार ते पुरस्कार असा प्रवास खूप छान असतो, पण पुरस्कार घेतल्यानंतर जो तिरस्कार सुरू झाला ना तो प्रवास फार वाईट असतो. महाराष्ट्राचा इतिहास. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरून गोदामाई सकाळी बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गावरून येत होती. येता येता धुकं पसरलं होतं. धुक्यातून माझी गोदामाई बहिणाबाई सोबत जात्यावर ओव्या गात होती. गोदामाईने सांगितलं, आज 3 डिसेंबर आहे, मागच्या 3 नोव्हेंबरला आई आशापुरीच्या सिद्धपटमपुरामध्ये तू पुरस्कार घेतला आणि बरोबर 1 महिना झाला आज संभाजीनगरमध्ये जातो आहे. आज माझ्या बहिणाबाईचा पुण्यतिथीचा दिवस आहे. जी कुठल्या शाळेत गेली नाही, जिने कधी कॉलेजला डिग्री मिळवली नाही, ती निसर्ग कन्या, ती जात्यावर ओव्या गाता गाता तिचा अभ्यास आम्हाला BA आणि MA ला आला. बघा इतिहासाचा काय चमत्कार असतो. मन वडाय वडाय हुब्या पिकात आलो डोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. माझी बहिणाबाई. आचार्य आत्र्यांनी सोपानदेव चौधरींना सांगितलं की हा मराठी भाषेला सापडलेला सोन्याचा कळस आहे. चांगल्या कार्यक्रमाला उशीर झाला ना ती तपश्चर्या असते, आणि एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमाला थांबलं तो तापदायक असतो. तुम्ही जरी म्हणत असाल इथे उशीर होत असेल, पण माझी गोदामाई म्हणते ही तुमची तपश्चर्या आहे. आम्ही नुसतं पुरस्कार घ्यायला आलो नाही, आम्ही काहीतरी शिकायला आलेलो आहे. नागपूरचे शरदहरी नेरकर सर ज्या वेळेला व्यासपीठावरती सत्कार करत होते, लक्ष कसं असावं लागतं. आपण वेळ देऊन इथे आलेल्या आहात. सर गुलालाची वाटी मागत होते, गुलालाची वाटी घेऊन कपाळाला गुलाल लावत होते. त्यावेळेला गोदामाईने आठवण दिली, सुदामा असाच कृष्णाला भेटायला गेला होता. पोह्याची पुरचुंडी घेऊन सुदामाने सांगितलं राधेला, माझा गरीब मित्र आलेला आहे, त्याचे मी पाय धुवून तर ऑक्शन वगैरे करणार आहे. पण ज्या वेळेला राधेने ऑक्शन करता करता सुदामाच्या कपाळावर जे बघितलं, अरे बापरे, या कपाळावरती 7 जन्माचं दारिद्र्य आहे. कृष्णाने सांगितलं मी तुला ऑक्शन करायला लावलेलं आहे. 3 वेळेस ऑक्शन केल्यानंतर आणि कपाळावरती कुंकू लावल्यानंतर तुम्हाला माहीत आहे सुदामाची परिस्थिती कशी बदलली. म्हणून कपाळावरचं कुंकू, केलेला नमस्कार, काय चमत्कार घडतो याच्यापासून जर आपण काही शिकत नसेल, इथे 10 तास जरी बसले तरी माझी गोदामाई बोलली, हुबा गेला आणि आडवा आला, शेवटपर्यंत मडकं कच्चच राहिलं. काय करतो घर, पुरस्कारांनी भरलं, पण शिकला किती, शिकवलं किती, आणि आयोजकांकडून काय शिकून आला. 40 गावावरून चालू असलेला प्रवास पांजरेच्या काठी आला. पांजरेच्या काठीवरून संभाजीनगरात आला. आयोजकांनी सांगितलं संभाजीनगरला वाणी समाजाची संख्या कमी आहे. अहो कमी आहे का जास्त आहे त्याला नाही महत्व, तुम्ही प्रभावशाली किती आहेत त्याला फार महत्व आहे. परिवार 2 भावांचा आहे का 10 भावांचा आहे त्याला नाही महत्व, परिवाराची एकी किती आहे, परिवार प्रभावशाली किती आहे त्याला फार महत्व आहे.
सध्या एकमेकांच्या पाय हुंडण्याच्या काळामध्ये, धक्के देण्याच्या काळामध्ये प्रोत्साहनने ही अजंठाची लेणी आहे. वेरूळ अजंठाच्या लेणीमध्ये ही समाजाची हिरेमाणिक मोतींचं लेण्यांचं दर्शन दाखवलं. अजून काय पाहिजे? असाच 25 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांबरोबर येण्याचं भाग्य ह्या मैदानात लाभलं होतं. त्यावेळेला नाव होतं ह्या मातीचं औरंगाबाद आणि त्यानंतर आजचे नाव आहे संभाजीनगर. सकाळी सकाळी येणाऱ्या धुक्यातून ती आठवण येत होती. आज स्वर्गीय दरबारातून बाळासाहेबांनाही आनंद वाटत असेल. औरंगाबाद ते संभाजीनगर असा तुझा प्रवास माझ्या गोदामाईने सांगितलं. तू चाललाय, रिकामा जायचं नाही. येताना पुरस्कार घेऊन येशील, पण या प्रोत्साहन फाउंडेशनसाठी एक अभिनंदनाचं पत्र आहे. ते पत्र यांना द्यायचं आहे. त्या पत्राचा स्वीकार या सर्व प्रोत्साहनच्या शिलेदारांनी, संभाजीनगरच्या सर्व गेली 4 महिने जे कार्यकर्ते धावतायत पळतायत त्यांनी ह्या पत्राचा स्वीकार करायचा आहे. तिकडे गोदामाई नाचताय, चंद्रभागा तापी मुळा मुठेसह बागडते आहे आणि गोदावरीच्या काठावरून कवी कुसुमाग्रज, वसंत कान्हेडकर, साहित्यिक मंडळी इकडे बघतायत कसा कार्यक्रम सुरू आहे. आणि तिकडे बहिणाबाईच्या ओव्या गोदामाईसोबत सुरू आहे. मी पुरस्कार घेण्याच्या आधी आयोजकांना, सर्व शिलेदारांना, प्रमुख अतिथींना विनंती करतो की ही पत्रवारी ती स्वीकारावी. 2 गिरीश शेजारी शेजारी बसले आहेत. 2 गिरीश शेजारी शेजारी बसल्या आहेत. गोदामाई सांगते ते कुसपुसतायत. एक गिरीश दुसऱ्या गिरीशला सांगतायत काय सर. गोदामाई आतुरतेने वाट पाहत आहे. गोदामाई आमंत्रण द्यायला आली. एकदा प्रोत्साहन फाउंडेशनचा भविष्यातला कार्यक्रम नाशिकच्या नगरीत गोदावरीच्या काठावर होऊन जाऊ द्या. गोदामाईचे 2 सेवक इथे आलेले आहेत, एक नितीनजी आणि एक गिरीशजी. नितीनजी म्हटलं की 2च तारखा आठवतात आम्हाला, एक 15 ऑगस्ट आणि एक 26 जानेवारी. बाकी काहीच नाही. हाच त्यांच्या नावाचा 7-12 उतारा आहे. आणि ते कार्यक्रम काय, आयोजन काय, नियोजन काय, डोक्यावर फेटा नाही, चमकोगिरी नाही, पण सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागचे शिल्पकार म्हणजे नितीनजी आहे. काय गोदामाई सांगते, काय आठवण देईल, काय उचकी लावून देईल, गोदामाई भरोसा नाही. मी मान्यवरांना सांगतो ही पत्रवारी आधी घ्या, त्यानंतर मी तुमचा सत्कार घेईल. माझ्यासोबत मला वेळोवेळी साथ देणारी अर्धांगिनी इथे आलेली आहे. तिने इथे यायचं आहे. पुरस्कार घेताना माझा काही परिवार इथे आहे. ह्या PDF ची फाईल ज्यांनी बनवली ती भूषणजी शिनकर, आरेल वाणी सर, पाठीमागच्या खुर्चीवर बसलेले राजेंद्रजी कोठवदे सर. पुरस्कारामागे मी एकटा नाही, हजारो हितचिंतक आहेत, हजारो चाहता आहेत. जाता जाता गोदामाईने एकच सांगितलं, रिंगणकर इथे येशील आणि एक वाक्य लक्षात ठेवायचं, अहंकाराचा वारा राजसानं लागो माझा. पुरस्कार मिळाला म्हणजे मी फार वेगळा आहे. अरे नाही, जबाबदारी वाढली आहे. आता तुझ्याकडे तर सर्वांचंच लक्ष राहील. गोदामाईचा CCTV तर फार मोठा आहे. ह्या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. 1 थेंब पाण्याचा आणि 1 थेंब अन्नाचा. आपण अनेक ठिकाणी जातो आणि ज्यावेळेला गोदामाई सांगते, पौर्णिमा करणारी तुझी ताई तिच्या ताटात उष्ट बघ, नामजप करणारा तुझा दादा बघ त्याच्या ताटात उष्ट बघ. हे बरोबर आहे का? म्हणून ज्याचं ताट स्वच्छ त्याचंच मन स्वच्छ. तेवढी काळजी आपण घ्यायची. इथेच नाही, कुठेही जाईल तर माझं ताट स्वच्छ राहील. कारण महागाईवर आपण बोलत असतो, पण माझं आचरण शून्य असेल तर काही उपयोग नाही. आणि आचरण जर चांगलं असेल तर समाजातला मनामनातला पुरस्कार खूप काही देऊन जाईल. आयोजक आणि सर्व बघतायत, कधी गोदामाई पूर्णमस्तक होईल, जरूर होईल. त्याआधी आयोजकांना अशी विनंती आहे, ही पत्रवारी घेण्यासाठी आपण तर यायचंच आहे आणि आपण उभं राहून यांना ही सलामी द्यायची आहे. पाठीमागे माऊलीचा गजर लावायचा आहे आकाश, आणि त्या गजरामध्ये माझी पंढरी माझा वारकरी नाचत राहील आणि प्रोत्साहनचा पुढचा प्रवास सोनेरी इतिहासात लिहिला जाईल. त्याची आतुरतेने महाराष्ट्र वाट पाहतो. धन्यवाद सर. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी सर. आदरणीय दत्तात्रय रघुनाथ कोठावदे सर यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. घ्या.
सर्व प्रमुख अतिथींना विनंती की त्यांनी आपल्या पायातले शूज चप्पल बाहेर काढावी. गोदामेला तसा सत्कार आवडत नाही. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. चला नाही तसं नाही. आणि वदे ज्ञानाचा साठा म्हणजे कोठा आणि वदे म्हणजे इतरांना सांगणे. सर बसा बसा ना. गेलेला वेळ आता बोलू द्या ना. पुढचा वाचेल ना वेळ. चला दादा पटकन. चला चला सर. वेळेची मर्यादा पाळा. खरोखर आज तसं बहिणाबाईंचं आठवण काढल्याबद्दल बहिणाबाई म्हणायच्या, मायनी व सर कोण करे व दुनियामा, मायना करता देव सरगे झुरणीमा, माये माये करू माये सोनानी परात, मायाना बिगर माले गमेना घरात, माले गमेना घरात. तदनंतर सुवर्णा विनोद गोल्हार या ताईंनी समोर यायचंय, पुरस्कार स्वीकारायचे. त्यांच्या समोर आदरणीय मेने दादा यांनी पण समोर स्टेजवर यायचं आहे. सुवर्णा विनोद गोल्हार या पुरस्कारार्थींचा सत्कार या ठिकाणी पुढचा घ्यायचा आहे. तदनंतरचे पुरस्कारार्थी आहेत योगेश प्रकाश अमृतकर. खाली स्नेह भोजनाची तयारी पूर्ण झालेली आहे, ते आपली वाट पाहत आहेत. योगेश प्रकाश अमृतकर. तदनंतरचे पुरस्कारार्थी यांनी तयार व्हायचं आहे. असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. चला लवकर दादा चला. चला धन्यवाद सर. योगेश प्रकाश अमृतकर यांनी स्टेजवर यायचं आहे. रेडी येते योगेश प्रकाश अमृतकर. तदनंतर श्रीमती मनीषा अरुण पाटे. मनीषा अरुण पाटे यांनी तयार व्हायचे. तदनंतर चला धन्यवाद सर. चला खूप खूप धन्यवाद. झालं रेडी. मनीषा अरुण पाटे चला. नाही आता काही. सौरभ बापूराव नावरकर यांनी तयार व्हायचंय. प्रोत्साहन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वलाट शाखेवाणी समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आहे. रेडी. नेक्स्ट पुरस्कार सौरभ बापूराव. चला चला धन्यवाद धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार. भाग्यश्री राकेश बागड. तदनंतर 5-7 भाग्यश्री राकेश बागड यांनी तयार व्हायचं. ते बलसाड गुजरात राज्यातून आलेले आहे, त्यांनी यायचे समोर. सर्वांनी शांत बसा. पुरस्कारार्थींना पुरस्कार घेताना अतिशय आनंद वाटला पाहिजे. जरा जोरदार टाळ्या वाजवा एकदा सर्वांनी प्लीज. भाग्यश्री राकेश बागड संस्थापक भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार हिरकणी पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. तदनंतरचे पुरस्कारार्थी आहेत कुणाल वैशाली हिरालाल शिरुडे.
कुणाल हिरालाल शिरुडे यांनी तयार व्हायचं, स्टेजवरती यायचं लवकर. तदनंतरचे पुरस्कारार्थी ओजस प्रशांत येवले यांनी तयार व्हायचे. कुणाल शिरुडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राज्यस्तरीय गाव शिवार संमेलन हिंगोली येथे सुद्धा ते निमंत्रित गझलकार म्हणून आलेले आहेत. तदनंतर जे ओजस प्रशांत येवले, लवकर चला बाळा. सर्व समाज बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी 5 मिनिटासाठी सभागृहामध्ये बसायचं आहे. खाली बसून घ्या सर्वांनी. कृपया कोणीही आपली खुर्ची सोडणार नाही. तुमच्या अपेष्टाला पुरस्कार मिळाला त्यावेळेला आपण सर्वजण शांत होतो. आपल्याच समाज बांधवाला पुरस्कार आहे, आपण खुर्ची सोडून जाणं योग्य नाही. शेवटची 2-3 पुरस्कार राहिलेत, कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय, कोणीही जागा सोडणार नाही. सर्वांना विनंती आहे, कृपया कोणीही उठणार नाही. मोजून 5 ते 7 मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे. घ्या पुढचं. चला घ्या सर पुढचं. शेवटचा एक कार्यक्रम आहे दिव्य उत्साह. तन्वी निलेश आपल्याला भदाणे, ऐकायचं आहे त्याला. तन्वी निलेश भदाणे यांनी यायचे लवकर. नाही रे, कोणाला वाचाल. तन्वी निलेश भदाणे, रास मीडिया विविध जाहिरात. झालं ना. रसिका राजेंद्र येवले, रसिका राजेंद्र येवले. हा ना, सो केलेलं आहे का? 3च राहिले. वैशाली वसंतराव अमृतकर, वैशाली वसंत अमृतकर यांनी तयार व्हायचंय. अमृता विवेक येवले आणि विपुल राणे, डॉक्टर विपुल राणे. चला लवकर चला, बाकीचे पुरस्कार पुढे. थांबलेले आहेत. रसिका राजेंद्र येवले. कोण राहिला? चल रसिका, चल बेटा पुढे. रसिका राजेंद्र येवले आपल्या समाजातलं गिर्यारोहणाच्या क्षेत्रात उत्तुंग काम करणारी आपली चिमुकली, आपण तिचा सत्कार करत आहोत. एकदा टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करूया रसिकाचं. ती फार मोठे मोठे गड सर करते, आपण टाळ्या वाजवायला हरकत नाही. आपल्याला गड नाही चढायचा, पण टाळ्या वाजवूया. चल बेटा रसिका. रसिका राजेंद्र येवले यांनी कृपया आपल्या कुटुंबियांसह तयार राहायचंय. वैशाली वसंतराव अमृतकर, उपशिक्षिका, वरद विद्या मंदिर, औरंगाबाद. शाडूमाती पासून उत्कृष्ट अशा मूर्ती बनवण्याची सुंदर अशी कला या भगिनीच्या हातामध्ये आहे. व्यंगचित्र प्रशिक्षण त्यांनी उत्कृष्टपणे पाळलंय. गाडी कप्तान म्हणून त्या काम करतात. लायन्स क्लब, छत्रपती चला. अमृता विवेक येवले पाककलेत ज्यांचं अतिशय उत्कृष्ट योगदान आहे आणि त्या उद्या संध्याकाळी आपल्याला सगळ्यांना पुरणपोळी खाऊ घालणार आहेत. त्याच्यावर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. जे टाळ्या वाजवतील त्यांनाच पुरणपोळी मिळणार आहे. आता तू आता हा ना, त्याला बाकी ठेवलाय. आता लास्ट एकच पुरस्कार आहे, पण तो ऐकण्याच्या आधी त्याचं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला. तुम्ही उभे आहेत ना, बसून घ्याल. इतकं सुंदर गाणं आहे. दिव्यशो कर सुरुवात बेटा. सुरुवात कर. हो, अतिशय सुंदर गाणं ऐका. बसून घ्या लहान मुलं. अमृताताई व्यासपीठ खाली करूया. आदरणीय डॉक्टर विपुल बी राणे, वैद्यकीय क्षेत्रातलं एक अति उत्कृष्ट नाव.
पुनश्च एकदा वाढदिवसाकडे वळलेलो आहोत. आदरणीय प्रकट साहेबांचा आता प्रकट जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. चित्र सुद्धा अतिशय सुंदर काढतो आणि त्याने त्याच्या स्वतःच्या हाताने दादासाहेब तुमचं चित्र रेखाटलंय आणि त्याच्या वतीने तो तुम्हाला ते सप्रेम भेट देतोय. सर्व पुरस्कारार्थी यांना विनंती आहे आपल्या सन्मान चिन्ह घेऊन व्यासपीठावर यायचं ग्रुप फोटोसाठी. नातेवाईक नाही, फक्त पुरस्कारार्थी आपलं सन्मान चिन्ह घेऊन व्यासपीठावर या. दादा आभार. बोलतील काय कोणासमोर बोलतील कोणी बसायला किती वेळा लवकरात लवकर मोकळं करूया. व्यासपीठ मोकळं करा. गिरीश दादा कुठे गेला? गिरीश दादा करतो. लाडसखी वाणी समाजाने हो ना. ज्या सर्व समाजातील गुणवंत नामवंतांचा सत्कार केला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बाहेरून आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि ज्यांचा सत्कार झाला त्यांचंही अभिनंदन करतो आणि यापुढेही दरवर्षी असाच सत्कार समाजातील बांधवांचा करा एवढं बोलतो. आणि आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी 3 राज्यात आल्यामुळं तो उत्सव साजरा करायला मी चाललो. आपणही तो उत्सव साजरा करा कारण आपण सगळे त्याच परिवारातले असल्यामुळं खऱ्या अर्थाने हा उत्सव साजरा करत जात असल्यामुळं मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय भाऊ. आपण खूप अतिशय बिझी शेड्यूलमध्ये या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले पुन्हा सर्वांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. कार्यक्रमास गिरीश दादा, गिरीश दादा एक मिनिट थांबा. साहेब उपस्थित राहिलेत.